नमस्कार प्रिय मित्रांनो, वेलकम बॅक टू प्रतीक्स पॅराडाईज. दिस इज ब्लॉग नंबर 4 आणि आज आपण काय करणार आहे? आज आहे दीप अमावस्या आणि आज आम्ही संध्याकाळी दिव्यांची पूजा करणार, तर ते तुम्हाला दाखवेन मी. आणि आज मी थोडं लवकर उठलो, लवकर तयार झालो, कारण आज भगवंताचा स्पेशल शृंगार करायचं तुम्हाला ते पण दाखवेन मी. आणि अजून काय की अजून आता सध्या भगवंताने भोग लावलेला आहे मी, आणि ते भोग लागल्यानंतर तुम्हाला मी शृंगार दाखवतो. भगवंताचा खूप सुंदर शृंगार आहे. आज ग्रीन आणि पिंक रेड थीम मध्ये मी भगवंताचा शृंगार केलेला, तुम्हाला खूप जास्त आवडेल. ठीक आहे, आणि मग आपण बघू पुढे. मग संध्याकाळी आम्ही देवांची पूजा करू, ते पण तुम्हाला दाखवतो. आपण बघत व्हिडिओ. ठीक आहे, बाय. सो तुम्हाला आता मी भगवंताचा शृंगार दाखवतो. खूप छान शृंगार आहे. आज ग्रीन पिंक येल्लो रेड थीम मध्ये भगवंताचा शृंगार केलाय. तर एक सेकंड तुम्हाला दाखवतो मी शृंगार. ठीक आहे, श्री राधा गोपीचंद वल्लभजी आणि श्रीमती राधा राणी बघू शकता. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे दीप अमावस्याचं आम्ही यावेळी जे पूजा मांडलेली आहे, हे दोन समय आम्ही सगळे लावलेले आहेत. जेवढे ते पण दिवे आहेत त्यांची पूजा आम्ही केलेली, त्यांना फुलं वाहिलेली आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर हे सगळं आहे. आणि मेन भगवंताचं दर्शन असं तुम्हाला सकाळी दाखवलं जातं, तरी परत तुम्ही घेऊन घ्या. बघू शकता किती सुंदर दिसतंय भगवान. सो नमस्कार प्रिय मित्रांनो, आता हा आजचा नेक्स्ट डे आहे. तर आज संध्याकाळी मी ब्लॉग स्टार्ट करते. काल एंड नाही करता आला, कारण काल प्रचंड दमलो होतो मी, आणि जेवण करून मला गुडुक्कन झोपून गेलो. आणि आज दिवसभर ऑफिसमध्ये होतो. आत्ताशी मी ऑफिसवरनं आलं, तर आता 7:30 वाजलेले. आणि अजून तुम्हाला आणि चांगलं झालं मी काल एंड नाही केलं, कारण आज आमच्या ब्रह्मकमळची कळी उमलणार आहे. ते लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की आमच्या ब्रह्मकमळला कळ्या आलेल्या आहे. तर आज ते थोडे उमलले, आज रात्री उमलतील ते. तर ते पण तुम्हाला दाखवेन मी, की एवढं भारी संयोग आहे नाही काही ते, की श्रावणचा पहिला दिवस, पहिला गुरुवार आज, आणि आजच ब्रह्मकमळला कळ्या उमलल्या आहे. किती भारी आहे, तुम्हाला मी दाखवतो किती छान दिसतं. काय थोड्या वेळाने कळ्या उमलतील, तर ते थोडं आम्ही पूजा करू, भगवंतांना दाखवू, ऑफर करू. ठीक आहे, आणि महादेवच्या मंदिरातही जाऊ आम्ही, तर ते पण तुम्हाला दाखवेन मी. ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा, व्हिडिओ संपला नाही अजून. ओके. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता ब्रह्मकमळचे फूल किती उमलले आणि किती छान दिसत आहे ते. आता मम्मी पूजा करते ब्रह्मकमळची, आणि ब्रह्मकमळची पूजा झाल्यानंतर आम्ही ते भाऊ भगवंतांना. ठीक आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, तोड फुल आता. हां, तोड. सो मम्मीने तर पहिलं फुल तोडलं. कसं तोडलं पता असं हे करायचं ना? ठीक आहे, तर मी तोडतो आता. दे दाखव एक मिनिट, फुल ते फुल बघून घे थांब. हे बघा. सुंदर फुल एकदम. आता हे चारी फुलं दाखव मम्मी. आधी फुलं बघून घ्या. हे बघा, असं आहे फुलं. आता प्रकाशामध्ये आलो आम्ही, आणि प्रॉपर तुम्हाला दाखवतो फुल किती सुंदर आहे. म्हणजे एवढे डिटेल बारीक की फुलं आहे असे, किंवा बघा मी झूम करून दाखवतो थोडंसं. वास घेऊ नको, सुटला तर हाय पूर्ण घराभरात वास सुटला यायचा. हे चौथं फुल शेवटचं, ते बारीक आहे ते जसे हे. तर पहिला फुल हे देवाला वाहतोय आम्ही, श्री राधा गोपीचंद वल्लभ. हे उठून दिसते देवाला एकदम. बघ ना, हे पिंक आणि ड्रेस आणि व्हाईट फुल, छान कॉम्बो झाला पिंक आणि व्हाईटचा.
होऊ शकतो तुम्ही. मग आमच्या भगवंतांना पण फुल ऑफर केलेले आहे आम्ही. ठीक आहे, हे बघा. हा, आता भगवान प्रॉपर दिसतोय आमचे, राधाराणी आणि गोपीजन वल्लभजी. आणि बाकीचे फुलं वाहून द्या महादेवला पण. कपालेश्वरच्या मंदिरात जावे. कपालेश्वरला का? सो तुम्हाला कळतच होता, न्यूज मोमेंट सांगितलंय. आता आम्ही चाललो कपाळेश्वरला. ठीक आहे, कपाळेश्वरला जातो, तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही फुलं ऑफर करतो महादेवला. आज पहिला श्रावण आहे, श्रावणचा पहिला दिवस आहे आज. तर बघा तुम्ही आता. ठीक आहे, मला खूप सवय ही ठीक आहे बोलायची, पण इग्नोर करता तुम्ही येणार असेल तर. बघत राहा. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे कपाळेश्वर मंदिरला. इकडे तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, बघू शकता आज श्रावणचा पहिला दिवस आहे, किती छान मंदिर सजवलेलं आहे. आणि आता आरती पण चालू आहे, तुम्हाला आरतीला पण दाखवतो मी महादेवाची. तो दर्शन झालंय आमचं. हो, कसं वाटलं दर्शन सांग मला. खूप 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 छान झालंय दर्शन. एक नंबर. आणि पहिल्या श्रावणातला सोमवारी आलं गुरुवारी पण मनासारखं दर्शन झालंय ना. एक नंबर दर्शन होतं. प्रसन्न झालंय. आणि म्हणजे फुल देवाला व्हायला गेलं म्हणजे. आणि शिवलिंग किती सुंदर सजलेलं होतं आज. पूर्ण ब्रह्मकमळांनी सजलं होतं शिवलिंग. तुम्हाला मी व्हिडिओ टाकेनच ब्लॉग मध्ये, तुम्ही बघितला पण असेल. हा, हिला घाबरत जायला भेटतं, मला नाही भेटला. पण ठीक आहे, मला का नाही भेटलं, कारण हा नाईट पॅन्ट किंवा ट्रॅक पॅन्ट अलाउड नाहीये मध्ये, पण त्यामुळे नाही भेटला. पण ठीक आहे, मग मी दर्शन केलं तर एकच गोष्ट आहे. मग आता आम्ही खाली पाणेश्वरला. बाणेश्वर मंदिर. हा, बाणेश्वर मंदिर जे आहे, लोकांना कपाळेश्वर माहिती नाशिकमध्ये, पण बहुतेक लोकांना बहुतेक लोकांना बाणेश्वर मंदिर माहिती नाहीये. ते 16 सोमवारचे उपवास करतात, त्यासाठी ते खूप असं चांगलं मंदिर आहे. आणि खूप असं काय म्हणतात. तर मित्रांनो, या ठिकाणी मला तो शब्द सापडत नव्हता, तो होता जागरूक. कपाळेश्वर आणि बाणेश्वर हे जागरूक देवस्थान आहे आपले नाशिक मधले, हे मला सांगायचं होतं. ठीक आहे, तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे गोदावरीच्या काठी. तर तुम्हाला दाखवतो, बाणेश्वर मंदिराच्या इकडे आलेलो आम्ही, आणि तुम्हाला दाखवतो मी गोदावरी नदी किती सुंदर दिसते. आता मम्मी पण हे करते, दिवा दाखवते. सो मित्रांनो, तुम्ही दर्शन घेऊ शकता बाणेश्वर महादेवचं आता. आणि तुमच्या सर्वां थ्रू मी प्रार्थना करतो महादेवला. ठीक आहे, की सगळ्याचे इच्छा असेल ते पूर्ण होऊ दे महादेव. सो मित्रांनो, दर्शन झाले आता बाणेश्वरचं पण कपाळेश्वरचं पण दोन्ही ठिकाणी फोटो आलेले आहे आम्ही. आणि आता आम्ही जातो घरी. आता आई गेली गंगेवरच्या परत पाणी आणायला, आणि आता आम्ही निघतो येतो. पण हा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि श्रावणच्या पहिल्या दिवशी आज 2 शिवलिंगचं दर्शन होणार आणि 2 महादेवचं मंदिर, जे पण एवढे प्रसिद्ध मंदिर नाशिकमध्ये, एवढं चांगलं छान येणार श्रावणच्या पहिल्या. खूप छान एक्सपिरियन्स होता हा. जर तुम्ही नाशिकमध्ये कोणी राहत असाल, तुम्ही पण इकडे या, तुमचंही तुम्ही श्रावण चांगला करा. ठीक आहे, तर आम्ही निघतो पाहिजे. ठीक आहे, सो मित्रांनो, आम्ही आता घरी आलेलो आहोत. आणि आता आम्ही कपाळेश्वरला आणि ब्रह्मकमळचं फूल पाहिलं, बाणेश्वरला पाहिलं, आणि श्रावणच्या पहिल्या दिवशी आमचं दर्शन झालं छान.
आणि आता ठीक आहे, या ब्लॉगसाठी इतकंच फक्त. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग सांगा. तुम्हाला दर्शन कसे वाटले सांगा, कपाळेश्वरचे, बाणेश्वरचे. आणि ऑफकोर्स आपले यशस्वी दादा गोपीचंद वल्लभजीचे पण कसे वाटले ते पण सांगा. मग आजच्या वेळेसाठी इतकंच फक्त, आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि आपण भेटू परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ओके, सो बाय.